काय मग ऐकला ना आवाज? कधीतरी चटपटीत खाण्याची इच्छा होते, पण काय बनवायचं अजिबातच सुचत नाही. त्यासाठीच मी आज मार्केट स्टाईल समोसेची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, सोप्या ट्रिकसोबत. आणि समोस्याचा शेप कसा द्यायचा हे सुद्धा यामध्ये सांगणार आहे. चला तर मग बनवायला सुरुवात करूया. या ठिकाणी मी 2 वाटी मैदा घेतलेला आहे, अर्धा चमचा मीठ, त्यानंतर 1 चमचा ओवा घेतला, छान हातावर क्रश करून घातलेला आहे. त्यानंतर 4 चमचे नॉर्मल टेम्परेचरचं तेल घेतलेलं आहे. तेलाचं मोहन घालायचं आहे यामध्ये. तुम्ही हवं तर गव्हाचं पीठ घेतलं तरी सुद्धा चालेल, पण मी मार्केट स्टाईल बनवत आहे त्यामुळं मैदा घेतलेला आहे. तर व्यवस्थित असं तेल जे आहे मिक्स करून घ्यायचं आहे पिठामध्ये. म्हणजे काय होईल, मोहन जे आहे व्यवस्थित सगळीकडे लागलं जाईल आणि छान असे आपले समोसे आहेत खस्ता आणि क्रिस्पी होतील त्यामुळं. त्यानंतर यामध्ये जे आहे आपण थोडं थोडं अशी मूठ वळून आली की त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मऊसर असं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ जे आहे खूप घट्ट नाही मळायचं, मऊसर असं पीठ मळायचं आहे, खूप पातळ नाही. जसं लागेल तसंच पाणी घालायचं, कारण काय होतं कधी कधी पाण्याची प्रमाण जो आहे जास्त होतो. या पद्धतीने जे आहे पाणी घातलेलं आहे. या ठिकाणी मला अर्धी ते पाऊण वाटी पाणी लागलेलं आहे. आता पिठाला आपण 10 ते 15 मिनटं रेस्ट देऊया, म्हणजे पीठ जे आहे छान असं मुरल. तोपर्यंत आपण इकडे स्टफिंगसुद्धा बनवूया. तर त्यासाठी मी ते 1.5 पळी तेल घातलेलं आहे कढईमध्ये. त्यानंतर तेल छान तापलं की 1 चमचा जिरं घालायचं. त्यानंतर मी 1 चमचा धने जे आहेत छान असे जाडसर कुटून घेतलेले आहे. त्यानंतर 5 ते 6 मिरच्याचे जे आहेत ते सुद्धा जाडसर अशी वाटून घेतली. त्यानंतर 1 चमचा कढीपत्ता घातला. कढीपत्ता ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं तर घालत, नाही घातलं तरी सुद्धा चालेल. त्यानंतर या ठिकाणी मी आलं घातलं, ग्रेट केलेलं अद्रक 2 चमचे ते सुद्धा घालून घेतलं. मसाला जो आहे छान असा तळून झाला की आपण आता यामध्ये काही सुके मसाले सुद्धा घालूया. सुक्या मसाल्यामध्ये मी इथे पाव चमचा हळद घातलेली आहे. त्यानंतर पाव चमचा मिरची पावडर घातलेली आहे आणि पाव चमचा हिंग घातलेला आहे. हळद मी थोडी कमीच घातली, कारण समोसेचं जे स्टफिंग असतं त्यामध्ये हळद खूप जास्त नसतेच, त्यामुळे थोडीच घातली. त्यानंतर या ठिकाणी 3 ते 4 बटाटे जे आहेत छान असे उकडवून स्मॅश करून घेतलेले आहेत, ते घातले. परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण. म्हणजे काय होईल, छान असा मसाला आणि बटाटे जे आहे स्टफिंग व्यवस्थित तयार होईल. त्यानंतर यामध्ये 1 चमचा मीठ घातलं आणि 2 ते 3 चमचे जे आहे पाणी घातलं, म्हणजे स्टफिंग जे आहे छान असं मऊ होईल आणि आपल्याला समोसे भरायला अजिबात तकलीफ होणार नाही. त्यानंतर या ठिकाणी 1 चमचा कस्तुरी मेथीसुद्धा घालून घेतली. कस्तुरी मेथीने जे आहे छान टेस्ट येते. परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं स्टफिंगला. कधी कधी काय होतं, समोसे खाण्याची तर फार इच्छा असते, पण आपल्याला तो शेप जो आहे घरी जमत नाही, त्यामुळं आपण कधी कधी अवॉइड करतो. त्यानंतर यावर छान अशी कोथिंबीर घालून गार्निश केलं. स्टफिंग जे आहे प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. आता आपण याला थंड करायला ठेवूया. 10 मिनटामध्ये थंड होईल, कारण काय होतं आपण जर स्टफिंग गरम गरम भरलं तर समोस्याला जे आहे आतून पाणी सुटलं जाईल आणि समोसे असे चिकट चिकट होतील. त्यामुळे स्टफिंग जे आहे थंड करूनच भरायचं. आता स्टफिंग थंड करायला ठेवूया. इकडे आपलं पीठसुद्धा छान असं मुरलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. या पद्धतीने जे आहे त्यावर मी 1 ते 2 चमचे तेल घातलं आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. म्हणजे काय होईल, छान असं पीठ मऊ तयार होईल समोसेसाठी. आणि तुम्ही पाहू शकता किती मऊ असं पीठ आपलं तयार झालेलं आहे. तुम्ही गव्हाच्या पिठामध्ये बनवलं तरी सुद्धा चालेल, मी जसं अगोदर म्हणाले. त्यानंतर आपण याचे काय करूया, अगोदर छोटे छोटे गोळे करून घेऊया. म्हणजे आपल्याला काय होईल, ज्यावेळेस आपण त्याची समोसेसाठी चपाती लाटू ना, पुरी चपाती, तर पटकन होईल. त्यानंतर या ठिकाणी जो आहे 1 गोळा घेतला, त्यावर थोडंसं पीठ लावलं आणि आता आपण लाटून घेऊया याला. आता लाटताना लक्ष द्यायचं, खूप जाड नाही लाटायची आणि खूप पातळ नाही लाटायची, मिडियम अशी लाटायची. कारण जर खूप जाड लाटली तर समोसे जे आहेत एकदम नुसते मऊ मऊ होतील आणि खूप पातळ लाटली तर खाताना जे आहे टाळ्याला टोचतील. त्यामुळं मिडियमच थिकनेस ठेवायचा या पद्धतीचा. आता आपण समोसे कसे बनवायचे, तर त्यासाठी मधोमध एक कट करून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता.
आणि बघा तुम्ही थिकनेस कसा ठेवलेला आहे मी या पद्धतीचा. त्यानंतर यामध्ये मी स्टफिंग भरलं मधोमध. 1 ते 1.5 चमचा स्टफिंग भरलं. तुमच्या प्रमाणानुसार तुम्ही भरू शकता, कमी जास्त करू शकता. त्यानंतर कोपऱ्याला जे आहे थोडंसं पाण्याचे बोट लावून घेतलेले आहेत आणि तिकडचं जे टोक आहे ना ते या साईडला घेऊन दाबायचं आहे हलक्या हाताने आणि इकडचं टोक त्या साईडला दाबायचं. एकदम सोप्या पद्धतीचं समोसा शेप मी तुम्हाला दाखवत आहे. वरची साईड जी आहे व्यवस्थित सील करून घ्यायची या पद्धतीने. आणि आता खालचा जो भाग आहे ना आपला जो पहिला बोट असतो आणि त्याने फक्त थोडंसं असं दाबून घ्यायचं आणि थोडंसं खालवर ओढायचं. म्हणजे काय होईल, तो खालचा जो शेप आहे ना तो व्यवस्थित तयार होईल या पद्धतीने. आणि सील करताना थोडं लक्ष द्यायचं. म्हणजे काय होईल, समोसाचं ज्यावेळेस आपण तळू ना तर स्टफिंग जे आहे बाहेर येणार नाही. आणि आता खालचा शेप कसा बनवायचा, तर या पद्धतीने मी अगोदर ते थोडंसं हे करून घेतलं, प्लेन करून घेतलं असं. आणि आता आपला समोसा जो आहे छान असा तयार आहे, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर मी या ठिकाणी दुसरी सुद्धा पोळी या पद्धतीची लाटून घेतलेली आहे. परत एक मधोमध आपण कट देऊया. परत मधोमध मी 1 ते 1.5 चमचा स्टफिंग भरलेलं आहे. स्टफिंग अंदाजाने भरा, जास्त कमी तुम्ही करू शकता. इकडचं टोक जे आहे खाली घ्यायचं आणि पलीकडचं अलीकडचं जे टोक आहे पलीकडचं खाली घ्यायचं. अगोदर व्यवस्थित असं सील करून घ्यायचं. पाण्याच्या बोटाची जर आवश्यकता असेल तर लावा, पीठ जर ओलसर असेल तर गरज नसते. त्यानंतर हलक्या हाताने हलक्या बोटाने जे आहे खाली प्रेस करायचं आणि वरची साईड जी आहे व्यवस्थित अशी सील करून घ्यायची. म्हणजे जेणेकरून आपलं स्टफिंग जे आहे बाहेर येणार नाही. आणि अशाच पद्धतीने जे आहे आपल्याला सर्व समोसे बनवून घ्यायचे आहेत. तुम्हीच सांगा आता समोसाचा आकार जमलाय की नाही जमलाय. तर या पद्धतीने करून घेतलं. आता व्यवस्थित असं पोळपाटावर ठेवून खालची जी साईड आहे ना आपल्या करंगळीच्या साईडने थोडीशी दाबायची, म्हणजे समोसेचा शेप तयार होतोय. अशा पद्धतीने सर्व समोसे बनवून घेतले. अजिबात वेळ लागला नाही, तुम्हाला दाखवायचं होतं त्यामुळे थोडासा वेळ लागला. इकडे तेलसुद्धा तापायला ठेवलं. आता तेल किती तापायचं, तर तेल अगोदर कडकडीत गरम करून घ्यायचं आणि लो फ्लेमवर सर्व समोसे तळायचे. म्हणजे काय होईल, कडकडीत तेल असलं आणि लो फ्लेम असले की समोसे जे आहे आतपर्यंत तळले जातील. या ठिकाणी मी 3 समोसे तेलामध्ये घातलेले आहे आणि तुम्ही पाहू शकता ज्यावेळेस मी समोसे तेलामध्ये घालत आहे छान असे त्याला बबल्स सुटलेले आहेत. कधी कधी काय होतं, मुलांना सुद्धा समोसे खायचे फार क्रेविंग होते. मग आपल्याला वाटतं चला आपल्याला शेप काय घरी जमत नाही, मग बाहेरून अनहायजीन पद्धतीचे आणूया. त्यापेक्षा अशा पद्धतीचा शेप मुलांना बनवून द्या, आवडेल त्यांना नक्कीच. आणि नेहमी ते घरचे समोसे खातील, बाहेरचे अजिबात खाणार नाही. असे उलट पुलट जे आहेत छान असे सोनेरी तांबूस कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत आणि लोच फ्लेमवर तळायचे. म्हणजे काय होईल, कच्चे अजिबात नाही राहणार. आणि छोट्या बुकेसाठी सुद्धा करू शकता किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा करू शकता. असे एकदम पटकन झटपट होणारे हे समोसे आहेत. यामध्ये तुम्ही मिनी समोसे सुद्धा बनवू शकता छोट्या साईजचे. परत ते काढून घेतले. त्यानंतर परत 3 समोसे घातले, ते सुद्धा छान सोनेरी तांबूस रंग येईपर्यंत तळून घेतले. आणि अशा पद्धतीने मार्केट स्टाईल समोसे जे आहेत आपले तयार आहेत. ते सुद्धा घरच्या घरी एकदम फ्रेश असे आणि क्रिस्पी कुरकुरीत खस्ता, पाहूनच तोंडाला पाणी सुटेल असे समोसे. तुम्ही याला चटणीसोबत किंवा सॉससोबत एन्जॉय करू शकता. आणि क्रिस्पीपणा पहा तुम्ही, छान अशाच देतात ना ते मार्केटमध्ये कागदाच्या प्लेटमध्ये. तर हे बघा समोसेचं स्टफिंग पण छान असं, गरम समोसेसुद्धा कुरकुरीत. चला मग सॉससोबत एन्जॉय करूया. रेसिपी आवडली असेल तर पटापट लाईक शेअर सबस्क्राईब करा.